गणेशोत्सवासाठी अवघे 2च दिवस शिल्लक राहिले असून काल शेवटचा रविवार असल्यामुळे ठाणे शहराच्या विविध भागातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली। गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी अनेक जण सोमवारी निघतील, त्यामुळे त्यांची देखील बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचं दिसून आलं। या गर्दीमुळे स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच ही बाजारपेठ आहे। ठाणे स्थानक ते जांभळी नाक्यापर्यंत ही बाजारपेठ असून या बाजारपेठेत कपडे, दागिने, पूजेचं साहित्य अशा विविध साहित्य विक्रीच्या आस्थापना आहेत। याशिवाय या बाजारपेठेत सण उत्सवानुसार फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी येत असतात। या बाजारात हार, फुले ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करतात। यंदाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाईच्या माळा, तोरण, पूजेचं साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। हे खरेदी करण्यासाठी शुक्रवार सायंकाळपासूनच नागरिकांनी बाजारात गर्दी केली, परंतु शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आलं। यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडी झाली। ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या कोटनाका येथून बाजारपेठेतील मार्गे ठाणे स्थानकच्या दिशेनं वाहतूक करतात, परंतु गेल्या 2 दिवसांपासून बाजारपेठेतील गर्दीमुळे बसगाड्यांचा वेग मंदावून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीचा फटका बाजारपेठेला जोडणाऱ्या जांभळी नाका, तलावपाळी, रामारुती रोड, गोखले रोड या अंतर्गत मार्गांनाही बसला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला तरी शासनाच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुललाय। जिल्ह्यासाठी 7182 शस्त्रक्रियांचं लक्ष होतं, मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तब्बल 13,351 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडत ठाणे जिल्ह्यानं राज्यात इतिहास घडवलाय। पुण्यानंतर ठाणे अव्वल ठरलं आहे। 22 जुलै ते 22 ऑगस्ट या एका महिन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालय, एनजीओ, ठाणे ऑप्थॅल्मिक असोसिएशन, सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं। सततची जनजागृती, मोफत तपासण्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे हजारो रुग्णांनी धैर्यानं पुढे येत उपचार करून घेतले।
विशेष मोहिमेत राज्यात 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडण्याचं उद्दिष्ट राज्य शासनाने निर्धारित केलं होतं आणि हे उद्दिष्ट सफल देखील झालं आहे. त्या ठाणे जिल्ह्यानं यामध्ये 13,351 शस्त्रक्रिया करून उद्दिष्टपूर्तीचा मोठा वाटा उचललाय. मोतीबिंदूची लक्षणं दिसतात तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. सुदैवानं ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठी दिलासा देणारी ठरली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि नेत्रतज्ञांचं पथक सतत काम करत असल्यानं रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही केवळ वैद्यकीय मोहीम नाही तर नवदृष्टी देणारा सामाजिक प्रयत्न आहे. रुग्णांच्या जीवनात पुन्हा प्रकाश पेरणं हेच यशाचं खरं फलित आहे. या मोहिमेमुळे ठाणे जिल्हा म्हणजे नवदृष्टीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे. आज मेट्रोचे 2 कोच चढवण्याचं काम झालं तर 10 रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्यानं प्रवासांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असंही सांगितलं जात आहे. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. घोडबंदर येथील कासरवडवली ते वडाळा आणि कासरवडवली ते गायमुख अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माणाचं काम घोडबंदरमध्ये सुरू आहे. भर रस्त्यात ही कामं सुरू असल्यानं ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता. त्यानुसार आज मेट्रो मार्गिकेवर 2 कोच चढवण्याचं काम सुरू होतं. मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. आज सकाळी जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. कामगारांसोबतच स्थानिक नागरिक, प्रवासी, दुकानदार हे पाहण्यासाठी थांबले होते. मेट्रोचा कोच पाहताच अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ टिपले. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्यानं प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असंही सांगितलं जातंय. मेट्रो मार्गिकेसाठी कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशा 10 किलोमीटर अंतरावर ही चाचणी होणार आहे. चाचणीची तारीख ठरली नसली तरी सप्टेंबर महिन्यात केव्हाही ही चाचणी होण्याची शक्यता असल्यामुळे ही चाचणी पाहण्यासाठी आता ठाणेकर आतुर झाले आहेत. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामे केली असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मागील 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना MMR मध्ये विकासाला चालना दिली. या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. प्रमुख लोकांचं, राजन मराठे, बाबाजी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ आमची शिवसेना करेल, कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते.
आणि विकासाचं राजकारण करतो. भाई काय वाटतं, मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील, ते पडल्यामुळे कुठेतरी त्याचं खापर यांच्यावर देखील पूर्ण होते. योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्षप्रवेश केला, येणाऱ्या काळात देखील त्यांचे नगरसेवक आता तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी. मात्र मनसेची पकड तिथून कुठेतरी कमी पडली का? नाही, खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे. आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते, महायुती करते आहे, याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक, आपण आजचा प्रवेश नाही, यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत. आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं, ते करण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो.